आर्णी नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात अतिपावसामुळे दरड कोसळत आहे। सलग तिसऱ्या दिवशीही दरड कोसळणे सुरू असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या महामार्गावर कोसदनी घाटात एका बाजूने दरड कोसळणे सुरूच आहे। यामुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली आहे। हा रस्ता बनविताना दोन्ही बाजूने डोंगर पोखरण्यात आला होता, त्यातून महामार्ग करण्यात आला आहे। दोन्ही बाजूने सरळ रेषेत डोंगर खोदल्याने ही समस्या निर्माण झाली आहे। सध्या या महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे। पाऊस आला की दरड कोसळणे सुरू होते। गेल्या 3 दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे। दरड कोसळून प्रवासी वाहन दबण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनेक वाहने थोडक्यात बचावली आहे। संबंधित विभागाकडून मलमपट्टी केली जाते, मात्र कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची गरज आहे। या महामार्गावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू असते। या मार्गाने 12ही महिने भाविक तुळजापूरला जात असतात। याशिवाय याच मार्गावर विविध धार्मिक स्थळे सुद्धा आहेत, त्यामुळे नेहमीच वाहनांची वर्दळ असते। मात्र पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणे आता कठीण झाले आहे। दरड एखाद्या वाहनावर कोसळल्यास अघटित घडण्याची चिन्हे आहे। तत्पूर्वी उपाययोजनांची गरज आहे। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्णी।